विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो नमस्कार। पुन्हा एकदा मी आपल्यासमोर सादर झालो आहे फर्स्ट युनिट टेस्ट 2025-26 चा इंग्रजी या विषयाचा वर्ग 7वीचा 15 मार्कांचा क्वेश्चन पेपर घेऊन। आणि हा क्वेश्चन पेपर तुम्हाला एग्जाम मध्ये अशाच पद्धतीने किंवा याच पॅटर्नवर येणार आहे याची एक तुम्हाला मी हमी देतो। आणि त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांना आपण शेअर करायलाही विसरू नका। तर फर्स्ट युनिट टेस्ट 2025-26 चा म्हणजेच प्रथम घटक चाचणी 2025-26 चा इंग्रजी या विषयाचा वर्ग 7वीचा पेपर कसा येणार आहे आणि त्यातील येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कशी सोडवायची ते सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये बघूया क्वेश्चन 1, राइट वन मीनिंगफुल क्वेश्चन ईच बिगिनिंग विथ द फॉलोइंग वर्ड्स। या ठिकाणी तुम्हाला WH आणि या ठिकाणी ऑक्झिलरी व्हर्ब्स ने स्टार्ट होणारे क्वेश्चन्स तुम्हाला बनवायचे आहेत। तर यामध्ये पहिला जो वर्ड दिलेला आहे तो आहे हू। तर हू पासून आपण एक कोणता क्वेश्चन तयार करू शकतो तर आपण लिहू शकतो त्याच्यामध्ये हू इज युअर क्लास टीचर, या पद्धतीने तो क्वेश्चन बनवू शकता। दुसरा आहे आर, तर आर यू रेडी फॉर द होमवर्क, अशा पद्धतीने तुम्ही तो एक क्वेश्चन बनवू शकता। त्यानंतर आहे तिसरा व्हेअर, तर व्हेअरच्या ठिकाणी आपण साध्या पदाने लिहू व्हेअर डू यू लिव्ह, ठीक आहे। आणि शेवटचा एक जो प्रश्न बनवायचा आहे तो तुम्हाला बनवायचा आहे हॅव पासून सुरू होणारा, तर हॅव यू कम्प्लीटेड युअर होमवर्क, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मीनिंगफुल क्वेश्चन दिलेल्या शब्दांपासून तयार करू शकतो। त्यानंतर क्वेश्चन 2 कडे आपण वळूया। क्वेश्चन 2 मध्ये काय म्हटलेलं आहे, डिवाइड अँड राईट द फॉलोइंग नाउन्स ॲज डायरेक्टेड। तुम्हाला खाली ब्रॅकेटमध्ये काही नाउन्स दिलेले आहेत, यांच्यामधील तुम्हाला त्या नाउन्सना डिवाइड करायचे आहे आणि त्यांना कॉमन नाउन्समध्ये आणि प्रॉपर नाउन्समध्ये लिहायचे आहे। जे कॉमन नाउन असतील ते तुम्हाला कॉमनमध्ये लिहायचे आहे, जे प्रॉपर नाउन असतील ते तुम्हाला प्रॉपर नाउनमध्ये लिहायचे आहे। कॉमन नाउन म्हणजे काय, जनरल नेम असते आणि प्रॉपर नाउन म्हणजे एक स्पेसिफिक त्याला दिलेलं नाव असते। जसं पहिला आहे गर्ल, तर गर्ल आहे कॉमन नाउन। अकुलका हा एका विशिष्ट मुलीचा नाव आहे म्हणून तो आहे प्रॉपर नाउन। बॉय कॉमन नाउन, सिटी कॉमन नाउन, मलाशा प्रॉपर नाउन, माउंटेन हे जनरल नाव आहे म्हणून ते येईल कॉमन नाउनमध्ये, रिव्हर हे सुद्धा एक कॉमन नाउन आहे, बिल्डिंग हे सुद्धा कॉमन नाउन आहे, लंडन हे एका शहराचे नाव आहे म्हणून ते प्रॉपर नाउनमध्ये येईल, आनंद हे सुद्धा एका विशिष्ट मुलाचं नाव आहे म्हणून ते प्रॉपर नाउनमध्ये येईल, मुंबई विशिष्ट शहराचं नाव आहे म्हणून ते प्रॉपर नाउनमध्ये, रूलर ही एक जनरल गोष्ट आहे म्हणून त्यामध्ये येईल ते कॉमन नाउन, सह्याद्री हे पर्वताचं नाव आहे म्हणून त्यामध्ये आपण ते प्रॉपर नाउनमध्ये टाकू, नर्मदा हे एका नदीचं नाव आहे म्हणून ते आपण प्रॉपरमध्ये टाकू, आणि शेवटचा वर्ड आहे टेबल, तर तो एक जनरल नाव आहे म्हणून तो आपण टाकूया कॉमन नाउनमध्ये, ठीक आहे। तर या पद्धतीने आपल्याला दिलेल्या नाउन्सना कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउनमध्ये डिव्हाइड करून लिहायचं आहे। त्यानंतर बघा क्वेश्चन 3 काय म्हणतोय। क्वेश्चन 3 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मेक द प्लुरल्स ऑफ द फॉलोइंग। दिलेल्या शब्दांचे तुम्हाला प्लुरल्स लिहायचे आहेत। जसं प्लुरल्सचा अनेक वचन असा अर्थ होतो, अनेक वचन त्यामध्ये तुम्हाला बनवायचे आहेत। पहिला आहे त्यामध्ये चाइल्ड, तर त्याचा होईल REN लागून चिल्ड्रेन। दुसरा आहे मॅन, तर त्याचा होतो मेन MEN। त्यानंतर आहे वुमन, तर त्याचा प्लुरल होईल तुमचा वुमेन, ठीक आहे। त्यानंतर आहे माऊस, तर माऊस एकवचनी आहे त्याचा अनेक वचन होतो माईस MICE। त्यानंतर आहे फूट, तर फूटचा अनेक वचन होतो फीट FEET। आणि सहावा आहे त्यामध्ये लीफ, तर लीफचा अनेक वचन होतो लीव्ज LEAVES। तर या पद्धतीने आपण दिलेल्या शब्दांचे काय करू शकतो, प्लुरल्स म्हणजेच अनेक वचन बनवू शकतो। त्यानंतर क्वेश्चन 4 काय म्हणतो बघा,
हिअर इज अ स्पेसिमन ऑफ एन अप्लिकेशन फॉर्म फॉर अ लायब्ररी मेंबरशिप. या ठिकाणी तुम्हाला एक अप्लिकेशन फॉर्म देण्यात आलेला आहे लायब्ररीची मेंबरशिप घेण्यासाठी, म्हणजेच वाचनालयाचा सदस्य बनण्यासाठी. कॅन यू फिल इट ऑन युअर ओन? तुम्ही तो स्वतः भरून घेऊ शकता का? यामध्ये तुम्हाला स्वतःची माहितीच भरायची आहे आणि हा दिलेला क्वेश्चन आहे 5 मार्कांसाठी आहे. बघूया यामध्ये तो फॉर्म काय म्हणतोय. तर बघा, अप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप यामध्ये पहिल्यांदा लिहायचं आहे नेम इन ब्लॉक लेटर्स. तुमचं नाव स्वतःचं लिहायचं आहे. जसं या ठिकाणी मी एक इमॅजिनरी नाव लिहितो, अभिलाष. यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे लास्ट नेम म्हणजे तुमचंच आडनाव, त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव आणि मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव. तर लास्ट नेम मी लिहिलं समजा या ठिकाणी चौहान, फर्स्ट नेम लिहिलं मी या ठिकाणी समजा अभिलाष आणि मिडल नेम लिहिलं रामलाल. ठीक आहे. क्लास आपण 7th टाकूया. रोल नंबर कोणताही एक इमॅजिनरी यामध्ये मी घालतो, जसं मी 712 टाकला. डेट ऑफ बर्थ ही मी या ठिकाणी इमॅजिनरी टाकतो, तुम्ही तुमची टाकू शकता. जसं मी टाकतो 1/4/2010 टाकलं मी समजा. ठीक आहे. जेंडर तुम्ही मुलगा असाल तर मेल लिहा, जर मुलगी असाल तर त्यामध्ये फिमेलवर तुम्हाला राईट टिक करायचं आहे. त्यानंतर लिहायचं आहे तुम्हाला यामध्ये ॲड्रेस. तर ॲड्रेस कोणताही तुम्ही एखादा लिहू शकता. जसं मी या ठिकाणी इमॅजिनरी ॲड्रेस टाकतोय, निकुंज विहार, बोरीवली, मुंबई. ठीक आहे. या पद्धतीने मी त्या ठिकाणी माझा ॲड्रेस टाकलेला आहे. त्यानंतर बघूया नेम ऑफ द गार्डियन. नेम ऑफ द गार्डियनमध्ये तुम्हाला तुमच्या पालकाचं जो नाव आहे तो लिहायचा आहे. जसं मी या ठिकाणी एक इमॅजिनरी नाव लिहितो, रामलाल प्रेमलाल चौहान. ठीक आहे. या ठिकाणी मी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये नेम ऑफ द गार्डियनमध्ये लिहिलं. ॲड्रेस, आता ॲड्रेस जर तुमचा वरचा सांगितलेला सेम असेल तर तोच सेम ॲड्रेस या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. जसं मी या ठिकाणी निकुंज विहार बोरीवली म्हणून टाकतो त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही फोन नंबर तुमचा कोणताही टाकू शकता. जसं मी या ठिकाणी इमॅजिनरी टाकतो 9264948461. अशा पद्धतीने मी या ठिकाणी इमॅजिनरी तो एक फोन नंबर टाकलेला आहे. ईमेल, तुमचा ईमेल तुम्ही टाकू शकता यामध्ये. मी जसं टाकलं याच्यामध्ये abhilash987@gmail.com अशा पद्धतीने मी त्या ठिकाणी तो ईमेल टाकलेला आहे. त्यानंतर बघा खाली मेंबरशिप फीस म्हणताय, टिक द करेक्ट ऑप्शन. जे ऑप्शन तुम्हाला घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. हाफ इयरली 75 रुपये दिलेला आहे, इयरली 100 रुपीज आणि न्यू मेंबरसाठी 50. आता समजा मी न्यू मेंबर आहे म्हणून मी 50ला 50ला टिक करतो या ठिकाणी. त्यानंतर बघा खाली काय दिलेलं आहे ते बघूया आपण. यामध्ये दिलं आहे प्लीज रीड द लायब्ररी रूल्स केअरफुली ऑन द बॅक ऑफ द फॉर्म. फॉर्मच्या बॅकमध्ये दिलेले जे लायब्ररी रूल्स आहेत ते तुम्हाला वाचायचे आहेत. आय हॅव रीड द लायब्ररी रूल्स केअरफुली अँड आय विल फॉलो देम. मी ते रूल्स वाचलेले आहेत आणि मी त्यांना केअरफुली फॉलो करेन. अशा पद्धतीने आपल्याला एक तो आपल्या ठिकाणी एक हमीपत्र लिहून द्यायचं असते. यामध्ये तुम्ही डेट टाकू शकता. जसं मी यामध्ये डेट आजचीच टाकून देतोय ही बघा. आणि शेवटी तुम्हाला करायचं आहे स्टुडंट्स सिग्नेचर. तर या ठिकाणी मी सिग्नेचर करतोय अभिलाष. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी हा जो एक फॉर्म देण्यात आला होता, हा फॉर्म ज्याला आपण म्हणू की लायब्ररी मेंबरशिपसाठी तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म भरायचा होता, तर हा एक अप्लिकेशन मेंबर फॉर्म तुम्ही काय करू शकता या ठिकाणी भरू शकता. अशाच पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी हे फॉर्म्स पाहता येतील. आता या व्हिडिओमध्ये आपण टोटली 15 मार्कांचा हा इंग्रजी विषयाचा पेपर पाहिलेला आहे. अशाच पद्धतीचे तुम्हाला जर व्हिडिओज बघायचे असतील फर्स्ट युनिट टेस्टच्या सर्व विषयांचे विथ आन्सर शीट्स, तर त्यांची ही प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण या प्रकारचे इतर वर्गांचे, इतर विषयांचे किंवा तुमच्या वर्गांचेही इतर विषयांचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. माझ्या चॅनलवर इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी विषयाचे व्हिडिओज येतात. सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आहेत आणि नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी
इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओ जे आहेत त्या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेल्या आहेत, त्यावर जाऊन आपण ते व्हिडिओ पाहून घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार।